जय गुरु. माझा आवाज जर आपणापर्यंत येत असेल तर मला कमेंट करून तसं सूचित करावं, मग आपल्याला सत्र सुरू करता येईल. माझा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर कृपया तसं कमेंटद्वारे सूचित करा. आपला रिप्लाय जोपर्यंत येत नाही, ठीक आहे. धन्यवाद. जय गुरु. परमपूजनीय श्री गुरुदेव आणि या ऑनलाईन श्री गुरुदेव सुसंस्कार शिबिराच्या निमित्तानं निसर्गवासी आई सुनंदा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राष्ट्रधर्म प्रचार समिती दास टेकडी गुरुकुंज मोझरी व गुरुवंदन सत्यशोधक बौद्धेशीय संस्था अकोट द्वारा संचालित यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराकरता जुळलेले सर्व शिबिरार्थी आणि इतरही माझे फेसबुकवरील सर्व मित्र, या शिबिराचे मुख्य मार्गदर्शक आदरणीय आचार्य हरिभाऊजी वेरुळकर गुरुजी, त्याचबरोबर आदरणीय सत्यपाल महाराज, आदरणीय चोरडे गुरुजी आणि या शिबिरासाठी परिश्रम घेणारे बरगट दादा, आदरणीय डॉक्टर चिंचोळकर दादा, धर्मपालजी चिंचोळकर, त्याचबरोबर आमचे मित्र प्राध्यापक सचिनजी माहोकार, डॉक्टर तराळ दादा आणि इतर सर्व आपण मंडळी या शिबिरासाठी परिश्रम घेत आहेत आणि अत्यंत चांगल्या प्रकारे, उत्कृष्ट प्रकारे हे शिबिर गेल्या 4-5 दिवसापासून पार पाडत आहे आणि अत्यंत चांगल्या वक्त्यांची या ठिकाणी मनोगत होत आहे आणि त्यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभत आहे. आज आपण या ठिकाणी जे जुळलो आहे तर ते शिबिरामध्ये, दैनंदिन शिबिरामध्ये एक मुलांना आवडणारं जे सत्र असतं ते म्हणजेच ओळख सुंदर जीवनाची. संध्याकाळची वेळ असते, दिवसभरच्या दिनचर्येतून मुलं थोडासा विसावा त्यांना मिळतो, मानसिक समाधान, मानसिक शांती सामुदायिक प्रार्थनेमध्ये मिळते आणि सामुदायिक प्रार्थनेनंतर लगेच या सत्राला सुरुवात होते आणि अतिशय शांत वातावरणामध्ये, रम्य वातावरणामध्ये या शिबिराची, या सत्राची सुरुवात होत असते. परंतु यावर्षी आपण सर्वांना माहीत आहे, प्रत्येक दिवशी कोरोनाचं नाव निघते आणि काय म्हणजे ही परिस्थिती ती नाही, परंतु तरीसुद्धा या फेसबुकच्या माध्यमातून या शिबिराचा अत्यंत चांगला असा प्रतिसाद मिळत आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. तसं नियमित शिबिर सुरू असताना पालक विद्यार्थ्यांना शिबिरामध्ये घेऊन येतात आणि ते सगळं ते त्या ठिकाणी जे वातावरण असते ते सर्व वातावरण पाहून त्या पालकांच्या मनामध्ये सुद्धा त्या शिबिराविषयी आकर्षण निर्माण होते. आदरणीय सत्यपाल महाराज यांचा आशीर्वादच आलेला आहे. जय गुरुदादा. या ते आकर्षित होतात आणि मग ते म्हणतात की गुरुजी, आमच्यासाठी सुद्धा काही अशी सोय होईल काय, जे मुलांना या लहानपणात जे संस्कार मिळतात, ज्या प्रकारचं वातावरण मिळते. तर एक प्रकारे यावर्षी या ऑनलाईन शिबिराच्या माध्यमातून ही सुद्धा उणीव पूर्ण होताना मला दिसत आहे की या माध्यमातून, या फेसबुकच्या माध्यमातून मुलंच नाही तर त्यांचे पालकसुद्धा या शिबिराचा लाभ घेत आहे. असो, आजचं हे जे सत्र आहे त्या सत्राला सुरुवात करण्याच्या अगोदर मी सर्वप्रथम आज ज्यांची जयंती आहे असे स्वातंत्र्यवीर सावरकर
की महाराजांनी सुद्धा त्यांचं कार्याची दखल घेऊन त्यांना आपल्या भजनात म्हटलं होतं की वैसे ही वीर सावरकर क्या क्या नहीं भोगी व्याधि, कई लगे हुए थे इसमें कितनों की मिली समाधि, भारत के जनहितवादी, भारत के जनहितवादी सब चाहते थे आज़ादी, कई लगे हुए थे इसमें कितनों को मिले। सावरकरां म्हणतात की देहापासून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण त्या देशाचं काहीतरी देणं लागतो आणि म्हणून असे जे क्रांतिकारक होते त्यांना आपण या ठिकाणी वंदन करूया। तर आजचा आपला विषय ओळख सुंदर जीवनाची, सुंदर जीवनाची ओळख, आणि या माध्यमातून आपण मुलांमध्ये या सत्राच्या माध्यमातून सद्गुण त्यांच्यामध्ये रुजवण्याचं, त्या सद्गुणांची ओळख सत्रामध्ये होत असते। मग ते संत चरित्र असो, वेगवेगळे उदाहरणं असो, वेगवेगळे दाखले देऊन या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांमध्ये ते गुण रुजवत असतो। ज्या ज्या क्रांतिकारकांनी देशासाठी काही बलिदान दिलं, राष्ट्रसंतांनी सुद्धा सावरकरांचा उल्लेख केलेलाच आहे, तेव्हा त्या आपण त्यांच्या विचारधारेचं राहू द्या, परंतु त्याचा जे काही आपला संदर्भ येतो, ज्या गोष्टी चांगल्याच म्हटल्या गेल्या पाहिजे असो। कमेंट आदरणीय मिसाळदादा यांनी त्याचा उल्लेख केला, परंतु आपल्याला त्यामध्ये जायचं नाही। तेव्हा सुंदर जीवन म्हणजे काय, तर सुंदर जीवनाची आपण व्याख्या करत असताना सुंदर जीवनाच्या प्रत्येक माणसाच्या मनात वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला, भिन्न भिन्न व्याख्या आपल्याला पाहायला दिसतात। म्हणजे एक जर माणूस म्हणतो की माझ्याजवळ जर गाडी आली ना तर खरोखर माझं जीवन किती सुंदर होईल, मी गाडीमध्ये फिरेल। दुसरा म्हणतो माझ्या जवळ जर पैसा आला, माझ्याजवळ जर गरगंज संपत्ती आली तर मग माझं जीवन किती सुंदर होईल। अशा प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये, प्रत्येक मनुष्याच्या मस्तिष्कामध्ये काही ना काही कल्पना असतात। म्हणून व्यक्ती तेवढ्या त्यांच्या कल्पना आणि तेवढ्या त्यांच्या जीवन जगण्याच्या विषयीच्या सुंदर जीवनाच्या व्याख्या। परंतु हा विचार मांडत असताना, हा विचार करत असताना आपल्याला दोन भाग पडताना दिसतात। एक आत्मिक सुखावर आधारलेलं जीवन, आणि दुसरं सुंदर जीवनाची जी व्याख्या आहे मग ती कोणी करताना भौतिक सुखावर त्याचं मोजमाप काढतो। भौतिक सुखावर म्हणजे काय, तर मग मी जे सांगितलं तुम्हाला की कोणी पैसा, कोणी गाडी, कोणी बंगला, अशा प्रकारचं जर जीवन त्यांच्याजवळ, अशा प्रकारची जर सोयी त्यांच्याजवळ झाली म्हणजे भौतिकतेवर आधारित ते आपल्या जीवनाचं सुख पाहत असतात। तेव्हा भौतिक स्वरूपाचं हे सुख हे क्षणिक आहे, हे नष्ट होणार आहे। म्हणजे कसं, तर एकदा का त्याच्याजवळ गाडी आली म्हणजे मग तो दुसरा आणखी मोठ्या चांगल्या गाडीची अपेक्षा करतो, मग ती गाडी येईपर्यंत तो बेचैन राहतो, त्याच्या जीवनामध्ये काहीतरी दुःख थोडंफार तरी त्याच्या मनामध्ये टीस राहते। तेही आल्यानंतर मग त्याला विमान घ्यावं असं वाटते। म्हणजे ह्या गोष्टी न संपणाऱ्या असतात। म्हणून भौतिक सुखावरती आधारित जर आपण जीवनामध्ये जर सुख शोधायला गेलो भौतिकतेवर आधारित, तर मग ते आपल्याला क्षणिक वाटते, काही दिवसानंतर त्याचा ऱ्हासच होतो। परंतु संतांना जे मान्य आहे ते आहे आत्मिक सुखावर आधारलेलं आपलं जीवन, भौतिक सुखावर नाही तर आत्मिक सुखावर। आता पाहतो आपण भौतिक सुख जर आपण जर म्हटलं तर सुंदर म्हणजे काय, मग जो सुंदर माणूस दिसतो, जी व्यक्ती सुंदर दिसते ती व्यक्ती तिचं जीवन सुंदरच असेल असं नाही।
पण जी दिसायला जर कुरूप आहे तर तिचं जीवन दुःखातच असेल असं सुद्धा नाही. म्हणून मग आपण आपल्याला उदाहरण देता येईल की विश्वसुंदरीचा काही कालांतराने निवड होत असते जगामध्ये. मग अशा विश्वसुंदऱ्या किती आल्या आणि किती गेल्या यांची कोणाला ओळख नाही. त्यांच्या कुठं आपल्या घरात फोटो लागत नाही. परंतु त्या जरी सुंदर असल्या तरी त्या फक्त भौतिकतेच्या स्वरूपात त्यांच्या व्यक्तिगत स्वरूपात त्या असतात. परंतु महाराज म्हणतात, सुंदर थी झांसी की राणी, लड़ी गोरों के संग में, दाग न लगने दिया शत्रु का, कूदी आग के जंग में, सुंदर दिखता है तो क्या है, तूने सेवा ही न किया है. मग हे आहे आत्मिक सुखावर आधारित जीवन. इतरांची सेवा करणे, इतरांच्या कामी पडणे, ह्या गोष्टीतून सुख येते, जे आपल्याला सुख मिळते तेच खरोखर टिकाऊ क्षणिक सतत सर्वकालिक सुख असते. आणि म्हणून झाशीच्या राणीचा फोटो आपल्या घरी आहे, सावित्रीबाई फुलेचा फोटो आपल्या घरात आहे, जिजामातेचा फोटो आपल्या घरात आहे, आपल्या घरात आहे. आपल्या हृदयामध्ये त्यांचं नाव कोरलं गेलेलं आहे की ज्या पुणे परगण्यामध्ये गाढवाचा नांगर फिरून ज्या जमिनीला बाटवण्याचं काम की इथे कुठल्याच प्रकारचं काहीही पिकणार नाही अशा स्वरूपाचं तिथं बंजर करून टाकलेल्या या भूमीवर जिजामातेनी सोन्याचा नांगर फिरून त्या जमिनीला सोन्याचं स्वरूप प्रदान केलं. ज्या स्वराज्याला दोन छत्रपती देण्याचं काम केलं ते त्या जिजामातेचा खरा फोटो त्या आपल्या हृदयामध्ये आहे. आणि खरंच सुंदर जीवन तेच आहे मित्रांनो. आणि म्हणून सुरुवातीलाच मी जे सांगितलं की जे भौतिक सुखावर आधारित जीवन आहे तर त्याला संत प्राधान्य देत नाही, त्याला महात्म्य प्राधान्य देत नाही, तर मग त्याला प्राधान्य देतात की जे आत्मिक सुखावर आधारित जीवन आहे. आणि म्हणून आपण सर्व विद्यार्थी मित्र या सुंदर जीवनाची कल्पना आपल्या मनामध्ये येत असताना किंवा याचं आपण चिंतन करत असताना आपण जसं घडू, आपण जसा विचार करू तसं आपलं जीवन घडेल. आणि म्हणून या गोष्टीसाठी तयार असणे अत्यंत आवश्यक आहे. सुरुवातीलाच मी तुम्हाला आपण सर्व असं समजतो की आपण हे सर्व विद्यार्थी आहोत आणि म्हणून विद्यार्थी दशेमध्ये असताना चाणक्याने ज्या विद्यार्थ्याच्या आपल्या लक्षणं सांगितलेले आहेत ते आपण या ठिकाणी थोडंसं चिंतन करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला हे समजून घ्यायला आवश्यक आहे की निसर्गाकडून आपण धडे घेणं आवश्यक आहे. नाही तर मग निसर्ग आपल्याला धडे शिकवतो. हे विधान करण्याचा इथे उद्देश म्हणजे हाच की काकचेष्टा बको ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पहारी ब्रह्मचारी विद्यार्थी पंचलक्षणा. आपलं जीवन जगत असताना आपण विद्यार्थी दशेमध्ये असताना आपले लक्षणं काय असले पाहिजे, आपण कसं राहिलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे. तर मग सर्वप्रथम एक आहे काकचेष्टा बको ध्यानम. हे निसर्गातल्याच गोष्टी आहे सगळ्या. काक म्हणजे काय तर कावळा. कावळ्याची नजर आपल्या सर्वांना माहिती आहे. तो किती चतुर असतो कावळा. तो उडत जरी असला एखाद्या कुठे खाण्यासाठी कुठे तुकडा पडलेला असला तर तो पटकन येऊन तो त्याचं भक्षण करतो. कावळा जर बसलेला असला तर त्याच्या बुबुड्यामध्ये इतकी शक्ती आहे की ते पूर्ण अँगल कव्हर करू शकते. ते त्याच्या आजूबाजूचं पूर्ण जेवढा एरिया आहे तो कव्हर करू शकते. म्हणजे तो चाणाक्ष असतो. तर मग विद्यार्थ्याने सुद्धा असं चाणाक्ष असलं पाहिजे. आपल्या ध्येयप्राप्तीसाठी आपण जे काम करत आहोत, आपण जे अभ्यास करत आहोत, आपण जी साधना करत आहोत त्यासाठी विद्यार्थ्याने सुद्धा इतकंच चाणाक्ष असलं पाहिजे. आपल्या भोवतालची परिस्थितीचा अभ्यास, आपल्या ध्येयावरती लक्ष अशा स्वरूपाचं काकचेष्टा आपल्याला शिकवते. आणि म्हणून कावळ्याची नजर ही त्याच्यापासून शिकण्यासारखा आहे विद्यार्थ्याला. दुसरी गोष्ट आहे बको ध्यानम. बको ध्यानम म्हणजे काय, बगड्याचं ध्यान. म्हणजे बगड्याचं ध्यान कसं असते, आताच्या मुलांना
त्यांनी पाहिलं की नाही माहीत नाही, परंतु बगळा काय करतो, नदीमध्ये उभा राहतो आणि एक पाय वरती घेतो आणि एका पायावरती उभा राहतो, डोळे बंद केलेले असतात. मासोळी जशी आली की ताबडतोब काही क्षणातच मासोळीवरती तो झपट मारून ती मासोळी पकडून घेतो. म्हणजे काय करतो, तो जरी त्याचे डोळे बंद असले परंतु त्याचं लक्ष, त्याचं पूर्ण ध्यान त्याच्या शिकारीवरती आहे. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा काय केलं पाहिजे, तर या भोवतालच्या समाजामध्ये वावरत असताना, हे सगळे कामं जरी करत असताना आपलं ध्यान मात्र आपल्या जे ध्येय आहे त्याच्यावरती असलं पाहिजे. आणि म्हणून निसर्गाकडून, त्या बगळ्याकडून हे शिकण्यासारखी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट म्हणजे श्वान निद्रा. श्वान निद्रा तथैवच. श्वान म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे कुत्रा, कुत्र्याची झोप, श्वान निद्रा. कुत्रा कसा झोपतो, कुत्रा असा झोपतो की कोणाची चाहूल थोडीशी जरी ऐकायला आली तर लगेच तो उठून सावध होऊन जातो. अशाच प्रकारचं विद्यार्थ्याचं जीवन असलं पाहिजे, अशाच प्रकारचं लक्ष विद्यार्थ्याचं असलं पाहिजे. आपल्या भोवताली काय सुरू आहे, आपल्या भोवताली काय परिस्थिती चालू आहे याचा अभ्यास जागृत, त्याची तो सुस्त नसला पाहिजे, तो चपळ असला पाहिजे. नाहीतर महाराज म्हणतात की एकाने वाढविली जेवणाची कला आणि भात खातो टोपला टोपला, मग त्याच्या अंगात सुस्तीच येणार आहे. आणि म्हणून श्वान निद्रा, जशा प्रकारे कुत्रा सावध असतो तशाच प्रकारचं ते हे निसर्गाकडून घेण्यासारखी गोष्ट आहे विद्यार्थ्याने, आणि ती म्हणजे चपळता, सुस्तता नाही. पुढे आहे अल्पाहारी, म्हणजे तो मितहारी असला पाहिजे. आताच मी तुम्हाला उदाहरण दिलं की महाराज म्हणतात एकाने वाढवली कला, भात जेवतो टोपला टोपला, मग त्याच्या अंगात सुस्तीच येणार आहे. मग त्याच्या सुस्तीमुळे तो साधना कधी करेल, तो अभ्यास कधी करेल, तो त्याच्या जीवनामध्ये जे त्यांनी स्वप्न पाहिलेलं आहे ते करण्याचा वेळ तेव्हा त्याला कधी मिळेल. आणि म्हणून त्याची निद्रा हे अल्पशी असली पाहिजे. आणि काकचेष्टा बको ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पाहारी, तो कमी जेवणारा म्हणजेच पौष्टिक जेवणारा, कुरकुरे खाणारा नसला पाहिजे. नाहीतर मग जे दिसते, जे टीव्हीवरती दिसते ते सेवन करा, मग ते पौष्टिक असो किंवा नसो याचा त्याचा काहीही संबंध येत नाही. परंतु ही गोष्ट विद्यार्थी दशेमध्ये आपणा सर्वांना आवश्यक असणारी गोष्ट आहे. आणि म्हणून तो अल्पाहारी. आणि शेवटी आहे ब्रह्मचारी. त्याने ब्रह्मचर्याचं पालन केलं असलं पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये 4 आश्रम सांगितलेले आहेत, त्यामध्ये वयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य आश्रम आहे. वंदनीय राष्ट्रसंतांनी ब्रह्मचर्यावरती खूप भर दिलेला आहे. आणि म्हणून या ब्रह्मचर्याच्या काळामध्ये त्याने नियमित व्यायाम केला पाहिजे. या ब्रह्मचर्यामुळे त्याचं बौद्धिक विकास होतो, त्याचा आत्मिक बल वाढते, त्याचा तेज वाढते, त्याची स्मरणशक्ती वाढते. आणि म्हणून हे ब्रह्मचर्य करत असताना मग ते व्यायाम असो, आपली नियमित दिनचर्या असो, या सर्वांचा अंतर्भाव या वेळेस त्याच्याजवळ असला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा संचय, या सगळ्या गोष्टींचा जर मेळ आला तर मग तो विद्यार्थी म्हणवण्याच्या पात्रतेचा ठरतो असं मला वाटते. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस आपण या सगळ्यांचा विचार करतो, विद्यार्थी दशेचा, आपण म्हणतोच की मनुष्य हा शेवटपर्यंत विद्यार्थी, हे विद्यार्थ्यांसाठी नाही तर सर्वांसाठी सांगितलेल्या आपल्या संस्कृतीने, आपल्या थोर पुरुषांनी सांगितलेल्या ह्या गोष्टी आहेत. आणि म्हणून ही 5 लक्षणं जर आपण लक्षात ठेवली तर मग आपल्या शिक्षणाला, आपल्या साधनेला खरी सुरुवात झाली असं आपण म्हणू. आणि हीच खरी सुरुवात, ही सुरुवात झाली म्हणजेच आपल्या सुंदर जीवनाची सुरुवात झाली. ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी अंगीकारू, ज्यावेळेस ह्या गोष्टी सगळ्या आपल्यामध्ये येतील, त्याच वेळेस आपल्या सुंदर जीवनाची सुरुवात, त्याच वेळेस आपल्या सुंदर जीवनाची पाठ सुरू झाली असं आपल्याला म्हणता येईल. मग हे चिंतन करत असताना, हा विचार करत असताना सुंदर जीवन आणि
त्याची वाटचाल करत असताना आपल्यामध्ये आपल्या जीवनावर विविध वेगवेगळ्या घटकांचा परिणाम आहे. ते जरा घटक आपण जर पाहिले तर मग आपण आपलं जीवन आणखी चांगल्या पद्धतीनं जगू, चांगल्या पद्धतीनं करता येईल. आपल्या त्यात सर्वात महत्त्वाचा विषय आहे जे अनेक संतांनी, महापुरुषांनी, मोठमोठ्या लोकांनी त्याचा स्वीकार केला आणि ते आपल्या जीवनामध्ये ठेवले, ते म्हणजेच आपल्या जीवनातील आदर्श कोण आहे. कारण की एक आयडल असतो, आपण त्याच्याकडे पाहून चालतो. मग ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, येथ वडील जे करती त्यास नाव धर्म ठेविती. तर अशा प्रकारे जे मोठे करून गेले त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून किंवा त्यांच्या अनुभवाचे जे बोल आहे ते अंगीकारून आपण जर चाललो तर मग आपलं जीवन सुंदर होईल. आणि म्हणून हे सगळं करत असताना आपलं हे मत आपल्याला लक्षात असलं पाहिजे की आपल्या जीवनातील आदर्श व्यक्ती कोण आहे. प्रत्येकाच्या जीवनातील वेगवेगळे आदर्श व्यक्ती आहेत. आपण पाहतो की आदरणीय सत्यपाल महाराज आहेत, आदरणीय आचार्य हरिभाऊजी वेरुळकर गुरुजी आहेत, ह्या आणि ही थोर सर्व मंडळी आहेत. यांनी एक जीवनासमोर आपल्या जीवनासमोर एक आदर्श पाहिला आणि त्या आदर्शाच्या दिशेने त्यांनी वाटचाल केली. ही वाटचाल करत असताना त्यात मार्गक्रमण करत असताना ह्या व्यक्तीच लोकांसाठी आदर्श ठरल्या. आणि म्हणून आदर्श कोण आहे आपल्या जीवनात याच्यावर सुद्धा आपलं जीवन अवलंबून आहे. मग कोणी आदर्श मानतो, कोणी आदर्श मानतो घरातील काही व्यक्तींना, मोठ्या व्यक्तींना, कोणी शिवाजी महाराजांना आदर्श मानतो, कोणी अफजल खानाला सुद्धा आदर्श मानतो. मग अफजल खानाला आदर्श मानणारे हे अफजल खानाच्याच मार्गाकडे जातात आणि शिवाजीला आदर्श मानणारे हे शिवाजीच्या ज्याप्रमाणे मार्गक्रमण शिवाजी महाराजांनी केलं. आणि म्हणून आपण पाहतो मग स्वामी विवेकानंद असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, APJ अब्दुल कलाम असो, आपली सगळी संत मंडळी असो, संत ज्ञानेश्वर असो, तुकाराम महाराज असो, यांनी या सर्वांच्या जीवनाकडे आपण जर पाहतो तर त्यांच्या कोणी त्याला गुरु म्हणतो, कोणी आदर्श म्हणतो. आणि म्हणून त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनामध्ये जर आपण चाललो तर मग आपल्या जीवनाला कुठेतरी एक दिशा मिळते. आणि म्हणून महत्त्वाचा हा मुद्दा आहे की आपलं जीवन जगत असताना आपल्याला एक आदर्श डोळ्यासमोर ठेवावाच लागतो. त्यानंतर मग आदर्श जर आपण डोळ्यापुढे ठेवला, परंतु आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी आपल्या जीवनामध्ये एक ध्येय असावं लागतं. आता आपण पाहतो लोक जन्माला येतात आणि सामान्य लोकांप्रमाणे ते सुद्धा मग शिक्षण घ्यायचं, पोटापाण्यापुरतं काय शिक्षण घ्यायचं, नोकरी लागते, कमवायचं, बस असं करत करत त्यांचं म्हणजे ते नेमके जीवन जगतात कशासाठी हे जर त्यांच्या लक्षात येत नाही. फार तर काय तर मग अनुकरण करतील. यांनी असं केलं, त्यांनी इंजिनिअरिंग केली, त्यांनी मग हा सुद्धा ते करायला लागतो. पण ह्या सगळ्या गोष्टींना याच्यामध्ये कुठेतरी आपण एक व्यक्ती म्हणून आपल्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी का झाल्या तर ह्या पोटापाण्याच्या गोष्टी झाल्या. कारण की पोटापाण्यापुरतं ज्ञान तर प्राण्यांना सुद्धा आहे. स्वतःचं पोट भरण्यापुरतं ज्ञान देवानी सर्वांना देऊन ठेवलेलं आहे. परंतु या व्यतिरिक्त मी माणूस म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मी काय ध्येय ठरवलेलं आहे की ज्यामुळे माझ्या जीवनाची सार्थकता होईल आणि मला आत्मसमाधान वाटेल, तर मग ते ध्येय ठरवणे आवश्यक आहे. बरेचदा काय होते, ध्येय आपण ठरवतो, आता त्याच्या पुढची पायरी ध्येय ठरवणे तर आवश्यकच आहे, परंतु त्या ध्येय ठरवत असताना ते ध्येय प्राप्तीसाठी अभ्यास करणे आवश्यक आहे. एक माणूस भेटला मला, तो भेटला आणि मला म्हणाला की मला अमेरिकेला जायचं आहे.
म्हणजे आता लॉकडाऊन आहे म्हणून नाही, याच्या अगोदरची गोष्ट. मग आता तर कोणीच अमेरिकेला जाऊ शकत नाही, आणि जा म्हटलं तरी तो जाणार नाही. त्याला म्हटलं हे पैसे घे आणि अमेरिकेला जा, हा झाला विनोदाचा भाग. परंतु मला अमेरिकेला जायचं हे त्यानं ध्येय ठरवलं. मग तो मी अमेरिकेला जाणार, मला भेटला त्यावेळेस म्हणायचा मला अमेरिकेला जायचं आहे, किती खर्च येईल. मग मी आता म्हटलं हा याचं 10 वेळा झालं, 11 वेळा, असे 2-3 महिने निघून गेले. तो मला एकदा भेटला आणि म्हणाला की मला अमेरिकेला जायचं आहे, किती खर्च येईल. मी म्हटलं तुला 1ही रुपया खर्च येणार नाही. तो नाही असं कसं काय. म्हटलं तू फक्त अमेरिकेला जायचं असं म्हणतो, फक्त अमेरिकेला गेला नाही, अमेरिकेला जायची तुझी तयारी नाही, तुला पासपोर्ट नाही, तुझा विजा नाही, काहीच विषय नाही. मित्रांनो, असं आपल्या जीवनात होता कामा नये. मी म्हटलं की मला आता खूप बलवान व्हायचं आहे, मला आता चांगली शरीरयष्टी कमवायची आहे, मला आता खूप आरोग्यवान व्हायचं आहे, बलवान व्हायचं आहे, म्हणून चालणार नाही. तर मला तसा सराव करावा लागेल, मला तसा रोज अभ्यास करावा लागेल. आणि हाच नेमका अभ्यास म्हणजे ध्येयप्राप्तीसाठीचा अभ्यास आपल्या जीवनामध्ये फार आवश्यक आहे. राष्ट्रसंत आपल्या एका श्लोकामध्ये म्हणतात, कुछ ध्येय अपना बांध लो और मार्ग चलो कुछ चल कर सर यथा अभ्यास हो जो छोड़ना वह डाल कर. अभ्यास के बिना ध्येय भी एकदम कभी न पाएगा, लेकिन न सीधा जाएगा तो बीच गोता खाएगा. म्हणजे तुम्हाला अभ्यास तर करावाच लागेल, आणि तुम्ही जर अभ्यास करसाल नाही तर मग बीच में गोता खाएगा, तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करत असताना आपण आदर्श ठरवला पाहिजे, हे आपण पाहिलं. आपण ध्येय ठरवलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं अभ्यास केला पाहिजे. ध्येयप्राप्तीसाठी प्राणपणाला लावून माणसाने काम केलं पाहिजे, कष्ट केले पाहिजे, मेहनत केली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये ध्येयप्राप्तीसाठी प्राणपणाला लावून काम केलं पाहिजे, तरच ती ध्येयप्राप्ती आपल्याला होऊ शकते. आणि म्हणून त्यासाठी कष्ट केले पाहिजे, मेहनत केली पाहिजे. महाराज म्हणतात, कर कष्ट हरदम आदमी तू हाथ से या पैर से, तू खा कमाई शेर की मिल जा उसी की जात से. गर मुफ्त का मांगे कहा तो गीत सम कहलाएगा, नहीं सुख तो पाएगा भर दुःख में भरमाएगा. महाराजांनी आपली तुलना वाघाशी केलेली आहे. जसे विवेकानंद म्हणतात की तू अमृताचा पुत्र आहे, तू सिंह आहे. आणि तशाच प्रकारचं महाराजांनी सुद्धा म्हटलं की तू हर वक्त हरदम आदमी तू हात से या पैर से, तू खा कमाई शेर की मिल जा उसी. वाघ जसा स्वतःची शिकार स्वतः करून खातो, तो दुसऱ्याने मारलेली शिकार खात नाही, तो स्वतःची शिकार स्वतः करून खातो. तशाच प्रकारे माणसाने स्वतः काम केलं पाहिजे, स्वतः कष्ट केले पाहिजे. देरे हरी पलंगावरी हा जमाना आता नाही आहे, आणि तो कधीच नव्हता. म्हणून आपण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण म्हणतो शॉर्टकट. त्या ध्येयप्राप्तीचा आपण बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकतो, जे यशस्वी लोक आहेत त्यांच्या तोंडून आपण नेहमीच ऐकतो की यशाला दुसरा पर्याय नाही, त्याला मेहनतच करावी लागेल. आणि म्हणून माणसानं कष्ट करण्याची तयारी ठेवावी, तरच आपलं जीवन सुंदर बनू शकेल. कष्ट जर नाही केले तर मग आपल्याला आपलं जे इच्छित आपलं जे स्थान आहे, म्हणजे आपल्याला जे ध्येयप्राप्ती आहे ते होणार नाही. आणि हे सगळं करत असताना ध्येयप्राप्तीसाठी कष्ट करताना आपलं चित्त मात्र एकाग्र असलं पाहिजे. एकाग्र चित्ताने केलेलं काम कमी वेळात आणि परिणामकारक होते. स्वामी विवेकानंद म्हणतात, एका वेळी एकच काम करा, परंतु ते एकाग्र चित्ताने आणि पूर्ण मन लावून करा. त्याच वेळेस ते कार्य सिद्धीला जाते आणि त्याच वेळेस त्यात यश मिळते. आणि म्हणून एकाग्र चित्त होणे, कामामध्ये असो, अभ्यासामध्ये असो, तुमच्या सरावामध्ये असो, तुमच्या साधनेमध्ये असो, हे एकाग्र चित्त होणे खूप आवश्यक आहे. आपल्याला सर्व मान्यवर मंडळी
फेसबुकच्या माध्यमातून, बौद्धिकाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून प्रबोधन करत असतात आणि आपलं त्यावेळेस नेमकं लक्ष कुठं असते, म्हणजे लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्यात एकाग्र होऊन जर आपण आणखी एकाग्र होऊन जर आपण त्याकडे लक्ष दिलं तर त्या गोष्टी आपल्याला आत्मसात करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. आणि म्हणून एकाग्रता खूप महत्त्वाची आहे. स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये अनेक असे प्रसंग येतात, वाचताना बरेचदा असं वाचण्यातून येते की त्यांच्या जीवनामध्ये एक छोटासा प्रसंग आहे की ते विदेशात होते आणि विदेशात असताना ते एका गृहस्थाच्या इथे थांबले होते. मग त्या गृहस्थाच्या इथे राहायला विवेकानंद होते आणि ते त्यांच्या खोलीमध्ये पुस्तक वाचत होते. विवेकानंद पुस्तक वाचत असताना तो गृहस्थ त्या खोलीमध्ये गेला आणि स्वामी विवेकानंदांना त्यांच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु स्वामी विवेकानंदांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा त्याचा गैरसमज झाला. मग कालांतराने स्वामी विवेकानंद आणि त्याची ज्यावेळेस बैठक झाली, भेट झाली, त्यावेळेस त्याने तो खेद व्यक्त केला की मी तुमच्याजवळ आलो आणि तुम्ही माझ्याकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नाही. तर स्वामी विवेकानंद म्हणतात की मी वाचनामध्ये तल्लीन झालो होतो, एकाग्र झालो होतो आणि क्षमा करा, मला त्यावेळेस काहीही तुमचा आवाज आला नाही. त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणे हे तुम्ही कसं बोलताय, मी तुम्हाला एवढा आवाज दिला तरी सुद्धा तुम्हाला आवाज ऐकू नये. मग त्याच्या समाधानासाठी ते विवेकानंद जे ते पुस्तक वाचत होते ते पुस्तक त्यांनी त्यांच्या हातात दिलं त्या गृहस्थाच्या आणि त्याला सांगितलं की यातील तुम्ही कोणतंही पान उघडा आणि मला प्रश्न विचारा, मी त्याचं तुम्हाला समाधानकारक उत्तर देईल. त्यात जे लिहिले आहे. मग तो एक एक पान सांगायला लागला आणि स्वामी विवेकानंद उतारेच्या उतारे त्यांना मुखोद्गत झाले होते, ते सगळं सांगायला लागले. तर हे सगळं कशामुळे झालं? त्यांच्या एकाग्र चित्तामुळे. मग एकाग्र चित्त त्यांचं कसं वाटतं? त्यांच्या दृष्टीचा आवाका खूप मोठा होता. त्यांच्यामध्ये जे दैवी शक्ती होती त्यांच्या सरावातून आलेली, त्यांच्या अभ्यासातून आलेली. आपण साधारण वाचक काय करतो? एक अक्षर वाचतो, एक शब्द वाचतो, जास्तीत जास्त एक वाक्य वाचतो. परंतु स्वामी विवेकानंद वाचन करत असताना तो पूर्ण पॅरेग्राफचा पॅरेग्राफ, पूर्ण पानचं पान हे त्यांच्या वाचण्यामध्ये येत होतं. आणि म्हणून दुसरा प्रसंग असा आहे की स्वामी विवेकानंद ज्यावेळेस त्यांच्या शेवटच्या म्हणजे त्यांचा आजार झाला होता त्यांना, आणि त्या शेवटच्या काळामध्ये ते लेटले असताना ते पुस्तक वाचत असत. मग त्यांच्याजवळ त्यांचा एक शिष्य होता त्यांची सेवा करण्यासाठी. मग स्वामीजींनी एक भला मोठा ग्रंथ मागवला. त्या पुस्तकाचा आकार पाहून तो जो सेवक आहे तो म्हणायला लागला की हे एवढं मोठं जे पुस्तक आहे हे पूर्ण आयुष्य गेलं तरी वाचल्या जाणार नाही. पण त्याला हे माहीत नव्हतं की त्या पुस्तकाचा तो 10वा खंड होता. पूर्वीचे 9 खंड स्वामीजींनी वाचून टाकले होते. आणि मग त्याला स्वामीजींनी सांगितलं की या पूर्वीचे 9 खंड आणि हा जो 10वा खंड आहे, या सगळ्या खंडांमधलं तुम्हाला कुठलीही गोष्ट विचार, मी त्याचं तुला उत्तर देईन. आणि खरोखर मग त्याच्या डोळ्यात अश्रू आले की हे इतका हा चमत्कार नाही, ह्या सगळ्या गोष्टी सरावाने येते. माणसाचं जर त्याचं मनोबल जर पक्क असेल, त्याला जर आत्मबल असेल, तर मग ह्या सगळ्या गोष्टी या म्हणजे महापुरुषांनी हे चमत्कार सिद्ध करून दाखवले. म्हणजे चमत्कार नाही, ते आहे आपल्यामधलीच शक्ती, परंतु ते त्याचं प्रकटीकरण करून दाखवणारे हे महापुरुष आहे. आणि म्हणून आपला विषय होता एकाग्र चित्त फार महत्वाचा आहे. म्हणजे आजकाल आपण पाहतो की जीवन जगत असताना अनेक अशा गोष्टी आपल्याला दिसतात की ज्या आपलं चित्त विचलित करतात. म्हणजे काय? तर आपल्या ध्येयाच्या मार्गामधून आपल्याला हटवण्याचं काम आपोआपच होते. मग आपलं लक्ष त्या दुसरीकडे गेलं म्हणजे आपल्या ध्येयाकडून आपण भरकटलं जातो. मग मित्रांनो,
तुम्ही सांगा, आपलं जीवन सुंदर कसं होईल? आपलं जीवन सुंदर होणार नाही. मग राष्ट्रसंतात म्हणतात तसंच होईल. मग बीच में गोता खाएगा. मग आपण मध्येच भरकटत असतो. आणि म्हणून विद्यार्थी दशेमध्ये किंवा साधकावस्थेमध्ये या एकाग्र चित्ताला फार महत्त्व आहे. आणि जेवढं आपण एकाग्र होऊन ज्या विषयाचा अभ्यास करू, त्या विषयाच्या शेवटपर्यंत जाऊ, त्याच वेळेस चांगल्या प्रकारे आपण तो विषय, ती गोष्ट आत्मसात करू आणि त्याचा उपयोग आपल्या भावी जीवनामध्ये करू. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला चिंतन करायचं सुंदर जीवनाचा. आणि मग सुंदर जीवनासाठी आयुष्यामध्ये सुंदर दृष्टिकोन सुद्धा महत्त्वाचा आहे मित्रांनो. जसा आपल्याला एक जीवनामध्ये आदर्श पाहिजे, त्यामुळे आपलं जीवन सुंदर होईल. आपल्या जीवनामध्ये ध्येय पाहिजे आणि त्या ध्येयासाठी एक लागणारे मेहनत, ताकद, त्याने आपलं जीवन सुंदर होईल. आपण एकाग्र असलो तर आपलं जीवन सुंदर होईल. तशाच प्रकारे आपलं जीवन सुंदर होईल ते आपल्या जीवनाविषयीच्या सकारात्मक दृष्टिकोनातून. आपला जसा दृष्टिकोन असला तशाच प्रकारचं आपलं जीवन होते मित्रांनो. मग आपला दृष्टिकोन जीवनाविषयीचा कसा असला पाहिजे? तर आपला दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे. आपल्यामध्ये दोष बुद्धी नसली पाहिजे. प्रत्येक गोष्टीला नकारात्मकतेतून पाहण्याचा जो चष्मा आहे तो आपल्याजवळ नसला पाहिजे. तो जरी असला तरी तो काढून टाकला गेला पाहिजे, ते सकारात्मकतेने. आपण आता या लॉकडाऊनच्या या काळामध्ये रामायण महाभारत आपल्या पाहण्यातून गेलंच असेल, तर त्याची एक छोटीशी गोष्ट अशी येते की राज्यसभा भरलेली असते आणि त्या ठिकाणी एक जण दुर्योधनाला विचारतो की ही जी सर्व जेवढी राज्यसभा, ही या दरबार आहे भरलेला, या दरबारामध्ये तुला कोण कोण माणूस सज्जन वाटते, सांग बरं मला त्याचे नाव. मग तो दुर्योधन पूर्ण त्या सभेवरती, पूर्ण दरबारावरती एक दृष्टी फिरवतो. आता मुळातच याचा दोषबुद्धी, मुळातच हा नकारात्मक. मग त्याच्या मनात विचार येते, हा अरे याचं तर हे असं आहे, तो त्याचं तर ते तसं आहे. असं करता 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 तो शेवटी त्याला उत्तर देतो की या दरबारामध्ये मला कोणीच सज्जन दिसत नाही. तोच प्रश्न युधिष्ठिराला विचारला जातो की या सभेमध्ये कोण कोण चांगले आहे आणि कोण कोण वाईट आहे हे मला एकदा सांग. तेव्हा युधिष्ठिर त्या दरबारात नजर फिरवतो आणि तो उत्तर देतो की या दरबारामध्ये सर्वच जण सज्जन आहे, या दरबारामध्ये कोणीही दुर्जन नाही. हा फरक कशाचा आहे? लोक तेच, दरबार तोच, परंतु हा फरक आहे व्यक्तीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या दृष्टिकोनाचा. आपण पाहतो आपल्या जीवनामध्ये काही अशा घटना घडतात की ज्या आपल्याला संकट वाटायला लागतात, परंतु जर दृष्टिकोन चांगला असला ना तर त्या संकटाची संधी सुद्धा होऊ शकते. आता जो हा वर्तमान काळ आहे हा एका दृष्टीने संकटाचाच काळ आहे, परंतु त्या संकटाला संधीचं स्वरूप काही लोकांनी प्राप्त करून दिलं. म्हणजे त्याचं उदाहरण म्हणजे हे ऑनलाईन शिबिर आहे. ठीक आहे, जे गोष्ट झाली, कोरोनाचं संकट आलं, संपूर्ण जग त्यापासून हैराण आहे, परंतु यातही आपला दृष्टिकोन हा सकारात्मकच असला पाहिजे. आणि म्हणून मग ऑनलाईन शिबिर कसं घेता येईल. आदरणीय सत्यपाल महाराज किती पोट तिडकीनं आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगतात. समाजामध्ये जी जातीयता आहे, जी अनिष्ट रूढी आहे, ज्या परंपरा माणसाच्या जीवनाला घातक आहे, ह्या सगळ्या गोष्टीवरती प्रखर वार करणारे आदरणीय सत्यपाल महाराज आहे. आणि म्हणून या संकट काळामध्ये त्यांनी त्याचा उपयोग बरोबर संधीमध्ये केला आणि लोकांना प्रबोधनाचं अव्याहतपणे काम ते करत आहे. गुरुदेव सेवा आश्रमाची सेवा मंडळाची बरीचशी मंडळी आपापल्या माध्यमातून
या संतांच्या विचारांचा प्रचार करताय, हे फार मोठी जमेची बाजू आहे, हे फार मोठी गोष्ट आहे. कारण की या भयग्रस्त वातावरणामध्ये संतांचा विचारच आपल्याला तारू शकतो. माणूस कुठंतरी खचलेला आहे, माणूस कुठंतरी उदास आहे, आणि त्या उदास मनाला जर त्याच्यामध्ये चैतन्य जर निर्माण करायचं असेल तर ते फक्त संत साहित्यातूनच निर्माण होऊ शकते. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला आयुष्याविषयीचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला गेला पाहिजे, तो आपला सकारात्मक असला पाहिजे. या दृष्टिकोनाचा विचार करत असताना एक तुकाराम महाराजांची छोटीशी गोष्ट आठवते. ती म्हणजे संत पहा, थोर महापुरुष पहा, त्यांचा दृष्टिकोन कसा असतो लोकांविषयीचा, जगण्याविषयीचा, एकंदरीत सर्व आयुष्याविषयीचा. आपल्याला त्यांचं चरित्र बहुतेकांना माहीतच असेल, की मग ते दीनदुबळ्यांना मदत करणे असो, की जे अशिक्षित लोक आहे त्यांना सत्याचा मार्ग दाखवणं असो, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठेतरी आरोप हे होतातच. आणि ज्यांची मक्तेदारी जे निर्माण झालेली असते त्या किल्ल्याला कुठंतरी सुरुंग लागलेला असतो, आणि म्हणून त्या विरोधक निर्माण झालेले असतात. तर असेच संत तुकाराम महाराजांचे विरोधक त्यांच्यावरती येणकेण्या प्रकारे आळ आणून वेगवेगळ्या आरोपांच्या माध्यमातून त्यांचं खच्चीकरण कसं होईल याचा प्रयत्न करत असतात. आणि मग एकदा काय होते की ते तुकाराम महाराजांना गाढवावर बसून त्यांची धिंड काढतात गावातून. मग त्या गाढवावर बसून संत तुकाराम महाराजांना बसवतात आणि गावात फिरायला लागतात. हे करत असताना, पूर्ण गावातून फिरत असताना मग ते मुलं असो, मोठी माणसं असो, यांचे शत्रू असं जात 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 असताना त्यांच्या घरासमोर हे येऊन सगळे उभे राहतात. संत तुकाराम महाराज मस्त शांततेत बसलेले. त्यांचं घर जसं येते त्यावेळेस ते त्यांच्या पत्नीला म्हणतात की आपल्या घरातील पाणी लवकर आण आणि या सर्व बिचारांना पाणी पाज. माझं काय, मी तर आरामात बसलेलो आहे, मला कुठल्याच प्रकारचा त्रास नाही, मला कुठल्याच प्रकारची चिंता नाही, एकदम सुखात मी या गाढवावरती मस्त आरामशीर बसलेलो आहे, मला चालण्याचं सुद्धा काम नाही. परंतु ही बिचारी माणसं किती वेळची ओरडतात, त्यांच्या घशाला कोरड पडलेली आहे, आणि म्हणून आपल्या घरातील पाणी आण, बिचारांना पाज आणि त्यांना शांत कर. आता आपण 1 मिनिटासाठी विचार करू, आपल्यापैकी जर कोणी तिथं असतं तर त्यानं काय केलं असतं? हा दृष्टिकोन किती महत्वाचा आहे. एवढं सगळं करत असताना सुद्धा संतांचा जो पाहण्याची जी दृष्टी असते, त्यांना माहीत असते तर फार विशाल अंतकरण असते त्यांचं. त्यांना माहीत असते की ही जी मंडळी आहे ही अज्ञानामुळे सगळं करत आहे. त्यांना माहीत नाही ते काय करत आहे, ते स्वतःच इतके अज्ञानी आहे की त्यांना बिचारांना यातून आपल्याला काढावं लागेल, आणि म्हणून त्यांच्यावर राग करून काहीच उपयोग नाही. हा किती मोठा जीवनाला पाहण्याचा मोठा दृष्टिकोन आहे, सकारात्मक दृष्टिकोन आहे. एखादा असता तर तो प्रतिशोधाच्या आगीत जळाला असता, स्वतःलाच त्रास करून घेतला असता. परंतु आपला जो दृष्टिकोन आहे हे आपल्याला आपले महापुरुष आपले संत आपल्याला सांगून गेले की आपला जीवनाबद्दलचा जो दृष्टिकोन आहे तो कसा असला पाहिजे. त्याच्या पुढची पायरी मित्रांनो, आपल्याला जीवन जगत असताना आपलं जर जीवन सुंदर व्हावं असं वाटत असेल तर आपल्या सवयी चांगल्या असल्या पाहिजे. आपल्या जर चांगल्या सवयी असल्या तर मग आपलं जीवन सुद्धा चांगलं होते. तुम्ही कधी असं ऐकलं आहे काय की वाईट सवयी, ज्यांना वाईट सवय आहे त्याचं खूपच चांगलं जीवन झालं? असं कधीच होणार नाही. ज्यांना चांगल्या सवयी जे रुजवतात, जे चांगले छंद जोपासतात, त्यांचंच जीवन आनंददायी आणि यशस्वी होते. हे तेवढंच खरं आहे. कारण की एक प्रसंग आहे, आचार्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य. त्या चंद्रगुप्त मौर्य त्याचं प्रशिक्षण सुरू असतं, आणि कारण की त्याला भावी सम्राट बनवायचं असते, आणि म्हणून त्याला तलवार शिकवणारा वेगळा, त्याला घोडसवारी शिकवणारा वेगळा, त्याला भाला कसे फेकायचं, ह्या सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी वेगवेगळे
तज्ज्ञ लोक नेमण्यात येतात आणि ते कितीतरी वर्ष त्याचं प्रशिक्षण चालते. मग हे प्रशिक्षण सुरू असताना चाणक्याला त्यांना असं वाटते की आपण कुठेतरी याची परीक्षा घ्यावी आणि म्हणून ते त्याला एक प्रश्न विचारतात की तुला काय वाटते की सदैव सर्व काळ तुझ्या लक्षात ठेवावी अशी गोष्ट कोणती, की ती गोष्ट सदैव तुझ्या लक्षात राहिली पाहिजे. मग चंद्रगुप्त मौर्य म्हणतो की मला असं वाटते एकाग्रता, कार्यतत्परता, आत्मविश्वास, वेळेचं नियोजन, ह्या सगळ्या गोष्टी माणसाने सदैव लक्षात ठेवण्यासारख्या आहे. मग या सगळं उत्तर तर बरोबर होते, परंतु यात आचार्य चाणक्य यांचं समाधान झालं नाही. त्यांनी काय केलं, मग त्याचं प्रशिक्षण आणखी 2 वर्ष वाढवलं. आता ते प्रशिक्षण होतं बौद्धिक प्रशिक्षण. कारण की ह्या सगळ्या लढाईच्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी तर आत्मसात झाल्या, परंतु अजून काही शिकायचं आहे असं त्यांना वाटलं आणि त्यांनी 2 वर्ष प्रशिक्षण वाढवलं. आणि काही दिवसानंतर परत त्यांनी चंद्रगुप्त मौर्याला तोच प्रश्न विचारला की आता सांग, तुला सदैव सर्व काळ लक्षात ठेवावी अशी कोणती गोष्ट आहे. तर मग त्यांनी हे सगळी उत्तर दिली आणि शेवटचं एक उत्तर दिलं की माणसाने चांगल्या सवयी बाळगल्या पाहिजे. त्यावेळेस चंद्रगुप्त मौर्याच्या चेहऱ्यावरती आनंद आला, आनंद उमटला आणि त्यावेळेस सांगितलं त्यांनी की हो, खरोखर ही जी गोष्ट आहे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ज्याला जशी सवय असते तसं त्याचं जीवन घडते. आपल्या सर्वांना हे माहीत आहे की आपल्या जीवनावर परिणाम करणारी ही गोष्ट आहे ती म्हणजे आपली सवय. प्रत्येकाला अनेक लोक पाहतो आपण, त्यांना वेगवेगळ्या सवयी असतात, परंतु ह्या सवयी कुठेतरी मग आपण त्याचं सद्गुणात रूपांतर कसं करता येईल. मग ते गायन असो, वादन असो, ते वक्तृत्व असो, विविध गोष्टी आपल्याला आत्मसात कशा करता येतील, त्याचे छंद कसे आपल्याला लागतील, त्या चांगल्या गोष्टींची सवय आपल्याला कशाला लागेल, ह्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये करणं, अंतर्भूत करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्यामुळे आपलं जीवन सर्वांग सुंदर होईल. विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आपल्या आयुष्यामध्ये त्याचा अंतर्भाव करावा, त्याचं चिंतन करावं. नेहमी ह्या गोष्टीचं जर चिंतन केलं तर म्हणजे ह्या फक्त एवढ्याच गोष्टी नाही की आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु ह्या बऱ्या त्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपल्या जीवनामध्ये परिणाम करणाऱ्या काही गोष्टी आहेत, त्यातले मी 3 प तुम्हाला सांगतो. पहिला प आहे प्रकृती, दुसरा प आहे परमेश्वर आणि तिसरा प आहे परिवार. प्रकृती म्हणजे मग त्यात सर्व चराचर सृष्टी आली, मग ते पृथ्वी, वायू, तेज, सगळं जल, सगळ्या गोष्टी आल्या. आता याचं जर तुम्ही सन्मान केला नाही, याचं जर तुम्ही संगोपन केलं नाही, तर तुम्हाला आता वेगळं सांगायची गरज नाही. सध्या जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही त्यामुळेच झालेली आहे. माणसाने आपली जी शक्ती आहे, आपलं जे आत्मबळ आहे, किंवा आपण त्याला म्हणतो आपली इम्युनिटी सिस्टीम, आपलं रोगप्रतिकारक क्षमता हे कितीतरी कमी झालेली आहे, याचा ऱ्हास झालेला आहे. त्याचं कारण असं की आपल्याला सकस अन्नच नाही आहे, आपल्याला शुद्ध वाराच नाही आहे, आपल्याला चांगल्या प्रकारचं पाणीच नाही आहे. म्हणून ही प्रकृती, मग ते वृक्षतोड असो, ते पाण्याचं प्रदूषण असो, ते हवेचं प्रदूषण असो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांना माहीत आहे. हे काही यात जास्त सांगण्याची काही गरज मला वाटत नाही. तर मग ही प्रकृती, हिचा सन्मान केल्याच गेला पाहिजे, कारण ही आपल्या आयुष्यावर परिणाम करणारा गोष्ट आहे. ही जर व्यवस्थित नसेल तर मग आपलं आयुष्य सुद्धा व्यवस्थित आनंदित राहील असं तुम्हाला वाटते का? आज आपण पाहतो टीव्ही जर सुरू केला ना तर थरकाप उडतो. ते भयानक चित्र पाहून जर आपण त्या जागी जर असतो तर आपली काय परिस्थिती झाली असती. आणि म्हणून
या प्रकृतीचा सन्मान करणे हे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि ही आपल्या आयुष्यावर परिणाम करणारी घटक आहे. हा जो घटक आहे हा आपल्या आयुष्यावर परिणाम करणार आहे आणि साधा सुद्धा परिणाम नाही, चांगलाच परिणाम करणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे परमेश्वर. मग परमेश्वर म्हणजे काय? मग कोणी याला अल्लाह म्हणतो, कोणी गॉड म्हणतो, कोणी ईश्वर म्हणतो, कोणी निर्मिक म्हणतो, कोणी गुरुदेव म्हणतो, कोणी निसर्ग म्हणतो, कोणी अद्भुत चैतन्य शक्ती म्हणतो. मग राष्ट्रसंत म्हणतात यांना किती नाव ठेवा, ही जी शक्ती आहे ही या चराचरात वास करणारी शक्ती आहे आणि याच शक्तीच्या जोरावर आपण जीवनामध्ये निश्चिंत राहतो. निश्चिंत राहतो म्हणजे काय? तर आपल्याला नवीन ऊर्जा प्राप्त होते, आपल्याला नवीन काम करण्याचं बळ प्राप्त होते. आपण म्हणतो की जे आपल्या वडीलधारे माणसं असतात ना, ते बोलताना असं म्हणतात, हो हो एखादं काम जर करायचं म्हटलं तर म्हणतात जा तू काम कर, देव तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे काय? तर ते एक बळ आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून हा जो परमेश्वर नावाचं जो घटक आहे, घटक म्हणता नाही कारण की खूप मोठी शक्ती आहे. काही आपल्यावर जर संकट आलं तर आपण म्हणतो आता देवच वाली आहे. म्हणजे काय? तर आपल्याला मानसिक समाधान त्या ठिकाणी मिळते आणि एक कार्य करण्याची नवीन प्रेरणा आपल्याला त्या गोष्टीपासून प्राप्त. ही किती मोठी परिणाम करणारी गोष्ट आहे आयुष्यावरती. मग त्या ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट अशी आहे परिवार. मग परिवार म्हणजे काय? आपण पत्नी, आई वडील, मुलं एवढाच परिवार नाही. आपण आपली भारतीय संस्कृती सांगते वसुधैव कुटुंबकम. हे पूर्ण जग आपलं कुटुंब आहे. पूर्ण पृथ्वीवरची जेवढी जीव असतील आपलं कुटुंब आहे. आणि म्हणून परिवारामध्ये आपण जसं चांगलं राहतो, जसं एकमेकाविषयी प्रेमाने वागतो, तशाच प्रकारचं जीवन आपण व्यतीत केलं पाहिजे. आणि म्हणून हे जीवन जगत असताना एकमेकांसोबत बंधुभाव, प्रेम, सहिष्णुता, एकमेकांसाठी त्याग करण्याची वृत्ती आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी, मग तो निर्व्यसनीपणा असो, मग तो जातीयता सोडून देण्याचा विषय असो, अनेक गोष्टी, अनेक सद्गुण, चांगले गुण ग्रहण करण्याची क्षमता असो, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपलं जीवन मित्रांनो सर्वांग सुंदर होण्यासाठी सर्वांग सुंदर होते या सर्वांमुळे जीवन. आणि म्हणून हे असं सर्वांग सुंदर जीवन आपल्या सर्वांचं झालं पाहिजे. आणि त्यासाठी संतांचे विचार आहे, त्यासाठीच हे शिबिर आहे. आणि ह्या शिबिराच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या प्रकारे मुलं संस्कारित होत आहे. हे 1981 पासून सुरू झालेल्या ही जी संस्काराची ज्योत आहे ही आजतागायत अखंडपणे सुरू आहे. यामागे ईश्वराचीच शक्ती आहे. आणि म्हणून हे काम हे ईश्वरी कार्य आहे. हे आमचं तुमचं काम नसून हे देवाचंच काम आहे आणि तोच सर्वांना तशी बुद्धी देऊन हे काम करून घेत आहे. यातच फार मोठं समाधान आहे. आणि म्हणून या मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचं आपण चिंतन करावं. त्यात मग सुंदर जीवनाची व्याख्या असो, मग ती भौतिक सुख असो की आत्मिक सुख असो, मग आपलं जीवन सर्वांग सुंदर कसं होईल, मग ते आपल्या आदर्शाच्या मार्गावर चालताना मी एका मिनिटात सर्व आपलं थोडासा रिकॅप आपण ज्याला म्हणतो ते सर्व आपल्याला रिवाइंड करून देतो एकदा, की मग ते आपला जीवनातील आदर्श असो, त्याच्यामुळे आपलं जीवन सुंदर होईल. आपल्याला सुंदर जीवनाची ओळख जर करायची असेल तर मग आपल्या आदर्शातून होईल, आपल्या ध्येय ठरवण्यातून होईल आणि ध्येय प्राप्तीतून होईल. त्यासाठी केलेल्या कष्टाचं, त्यासाठी लागणारा जो अभ्यास आहे ते केल्याने आपले जीवन सुंदर होईल. त्यानंतर आपलं जीवन जगत असताना कोणत्या गोष्टीवर आपलं एकाग्र चित्त करायचं, एकाग्र चित्त जर असलं तर आपलं जीवन सुंदर होईल. आपला दृष्टिकोन जर सकारात्मक असला तर आपलं जीवन सुंदर होईल. आपल्या सवयी जर चांगल्या असल्या
तर आपलं जीवन सुंदर होईल. आपण प्रकृतीशी जर इमानदारीने वागलो, तिचा जर सन्मान केला तर आपलं जीवन सुंदर होईल. आपण परमेश्वराच्या ठाई नतमस्तक झालो, त्याच्या कृपेस पात्र झालो तर आपलं जीवन सुंदर होईल. आणि नवे तर संपूर्ण परिवार, वसुधैव कुटुंबकम आपण ज्याला म्हणतो, तर हा जो परिवार आहे, या परिवाराशी आपण प्रेमाने राहिलो, सर्वांशी प्रेमाने राहिलो, तर मग आपल्या जीवनामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक नवचैतन्य निर्माण होईल. आणि खरोखर आपल्या संतांच्या स्वप्नातील जो समाज आहे, आपल्या महापुरुषांच्या स्वप्नातील जो भारत आहे, तो भारत निर्माण होण्यास काही वेळ लागणार नाही, एवढं मला या ठिकाणी वाटते. आणि हे जे सुंदर जीवन आहे, हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये ह्या सुंदर गोष्टी घडो अशी मी गुरुदेवाचरणी प्रार्थना करतो. आणि हा जो संकट काळ आहे, हा लवकरात लवकर, गांधीजी एका ठिकाणी म्हणतात की विपत्तियों से रक्षा कर, यह प्रार्थना नहीं मेरी, बस मैं संकटों पर विजय पाहू. संकटांवरती मी विजय मिळवला पाहिजे. म्हणजे आपण जसं आता वाट पाहतोय की कुठून तरी लस येईल आणि हा कोरोना मुक्त होईल, तर हे लसीच्या भरोश्यावर जर आपण बसलो तर हा कोरोना वाढतच आहे. म्हणून आपलं जे कर्तव्य आहे ते आपण पार पाडावं. ते मग सरकार त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करतच आहे. या सर्वांमुळे आपल्या सुद्धा जीवनामध्ये ती एक तो जो कोरोनामुळे जे संकट आलेलं आहे ते आपल्यावर न येऊ अशी मी गुरुदेवाचरणी प्रार्थना करतो. तेवढे सुज्ञ सर्वजण आहेतच हे तर मला ठाऊकच आहे. आणि या सर्वांचा जो सार आहे, जो विचार आहे, तो संत, त्यामुळेच आपलं जीवन सुंदर होते. मित्रांनो, तशी गुरुदेव आपल्या सर्वांना शक्ती, युक्ती, बुद्धी प्रदान करो अशी मी त्या गुरुदेवाचरणी प्रार्थना करतो. आणि 2009 मध्ये मला एक म्हणजे शिबिराच्या संदर्भात आम्ही आचार्य हरिभाऊजी वेरुळकर गुरुजींच्या मार्गदर्शनामध्ये शिबिराचं आयोजन दरवर्षी करत असतो. आणि ते जे वातावरण असते, ते जे पवित्र वातावरण असते, त्यामध्ये खरंच ते मुलं येतात, त्या मुलांची किलबिल, त्या मुलांची दिनचर्या, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपी जाईपर्यंत, ते खरोखर जे म्हणतात ना की लहान मुलं हे देवाचं रूप आहे, त्याचं आम्ही प्रत्यक्ष दर्शन घेणारे आमच्या जीवनामध्ये ते भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. आणि हे करत असताना या शिबिराची नेमकी दिनचर्या मी असंच बसलो असताना थोडंसं मला सुचलं, ते थोडीशी ती कविता शेवटी या ठिकाणी सादर करतो आणि मग मी आपली रजा घेईल. तेव्हा कवितेचं शीर्षक आहे की संस्काराचे मोती वेचण्या चला मुलांनो जाऊया. हे जे आपलं ऑनलाईन शिबिर आहे ना, यात संस्काराचे मोती आहे आणि मुलांनी ते टिपले पाहिजे. आणि म्हणून म्हणतो संस्काराचे मोती वेचण्या चला मुलांनो जाऊया, संस्कारो आकारो वर्तते, मूलमंत्र हा पाहूया. मग सकाळपासूनचे संध्याकाळपर्यंतची दिनचर्या ज्या मुलांनी शिबिर केलेलं आहे ना, त्यांच्या बरोबर लक्षात येईल की प्रातःकाळी गुरुदेव स्मरूया, ध्यान योग साधना करूया, योगा प्राणायाम करूया, चला मुलांनो जाऊया, संस्काराचे मोती वेचण्या चला मुलांनो जाऊया, संस्कारो आकारो वर्तते, मूलमंत्र हा पाहूया. बौद्धिक ज्ञानाची हो खान, जे आपले बौद्धिकचे तास होतात ना, हे ज्ञानाची खान आहे मित्रांनो. बौद्धिक ज्ञानाची हो खान, श्लोक पठन आध्यात्मिक ज्ञान, संत चरित्रे ऐकूया, चला मुलांनो जाऊया, संस्काराचे मोती वेचण्या चला मुलांनो जाऊया. अभंग भजने संतांची छान, गाऊ करू त्यांचे गुणगान, गायन वादन शिकूया, चला मुलांनो जाऊया, संस्काराचे मोती वेचण्या चला मुलांनो जाऊया. अपुले अपुले इष्ट स्मरूया, सामुदायिक प्रार्थना करूया, भेदभाव हा मिटवूया, चला मुलांनो जाऊया, संस्काराचे मोती वेचना चला मुलांनो जाऊया. आणि ओळख सुंदर जीवनाची आणि प्रार्थना निद्रा पूर्वीची, आत्मउन्नत होऊया, चला मुलांनो जाऊया, संस्काराचे मोती वेचना चला मुलांनो जाऊया. आपण सर्वांनी मला या ठिकाणी ऐकलं, आपल्या सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय गुरु.